देवांश, मी करते ना. ओके साई, तुम्ही माझ्यासाठी इतकं काय काय करता, मग मी तुमची थोडी हेल्प नाही करू शकत का? एवढं काही करत नाहीये मी फक्त माझी कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करते बस. फक्त कर्तव्य पार पाडण्यासाठी नाही, माझ्यासाठी, घरातल्या सगळ्यांवरच्या प्रेमासाठी करताय तुम्ही हे सगळं. या मग झालं मॅडमशी बोलणं? आणि खरं सांगू, इतकं मोकळं आणि छान वाटतंय ना मला की शब्दात पण नाही सांगू शकत. तुम्ही नाही सांगू शकलात तरी तुमच्या डोळ्यात दिसतंय ते. आज कितीतरी दिवसांनी माझे देवांश परत मिळाल्यासारखं वाटतंय मला. मध्यंतरी तुम्ही खूप सगळं काही नॉर्मल असल्यासारखं दाखवत होतात, पण मध्यंतरी भैरवी मॅडम आणि तुमच्यामध्ये जे काही घडलं होतं त्याची खंत मला दिसत होती तुमच्या डोळ्यामध्ये. आय नो, मी खरंच खूप फ्री फील करतोय आणि हे ना, हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे पॉसिबल झालंय. मध्यंतरी मी खूप डिस्टर्ब होतो. एकीकडे आई आल्याचा आनंद होता आणि दुसरीकडे आईशी मी जे काही वागलोय त्याचं गिल्ट. ज्या व्यक्तीशी मी इतकं घाण वागलोय त्या व्यक्तीला फेस कसं करू हेच कळत नव्हतं मला. तुमची घालमेल दिसत होती मला देवांश, पण तुम्ही का विसरता की भैरवी मॅडम तुमच्या आई आहेत. त्या तुम्हाला समजून नाही घेणार तर मग कोण घेणार? मान्य आहे तुमच्याकडून चूक झाली, पण ही गोष्ट लक्षात ठेवा नेहमी, चांगल्या माणसांनाच त्यांच्या चुका लक्षात येतात आणि त्या सुधारण्याचा ते नेहमी प्रयत्न पण करतात. देवांश, मला ना तुमचा खूप अभिमान वाटतो, कारण तुम्ही तुमची चूक कबूल करण्याची आणि सुधारण्याची तयारी दाखवलीत. खरंच तुम्ही खूप चांगले आहात. मी जर खरंच चांगला माणूस असेल ना, तर त्याचं पण क्रेडिट फक्त आणि फक्त तुम्हालाच जात असेल. कारण वेळोवेळी माझं काय चुकलं, माझं काय बरोबर होतं, या सगळ्या गोष्टींची जाणीव तुम्ही मला करून दिलीत. स्वतःची सेफ्टी कॉम्प्रोमाइज करून आई निर्दोष आहे हे प्रूव्ह केलं. तिला आपल्या घरी परत घेऊन आलात. तिचं आणि माझं नातं आधीसारखं केलं. तुम्ही ना या कुटुंबाच्या पिलर आहात साई. तुम्ही नसतात तर खूप आधीच हे कुटुंब विखरून गेलं असतं. आय लव्ह यू. अरे आय लव्ह यू. आय लव्ह यू टू देवांश. ओमी, ओमी, हे काय बघते मी? ओमी, तू लग्न करून आलायस आणि ते सुद्धा ह्या अंजलीशी? हो मम्मा, माझं अंजलीवर खूप प्रेम आहे. आणि मी तिच्याशिवाय नाही जगू शकत. गप्प बस रे, माझा तर विश्वासच बसत नाही. माझ्या पोटचा मुलगा आणि असं फसवलंस तू आम्हाला. इतकं मोठं पाऊल उचललंस आणि आम्हाला सांगितलं सुद्धा नाहीस. आई, काही चूक आई, आई तू शांत हो, तू प्लीज शांत हो. तू का स्वतःला त्रास करून घेते? आई शांत हो ग तू. ह्या अशा मुलासाठी का रडतेस तू? शांत हो प्लीज, प्लीज रडू नको. अगं आपण हे लग्न ऍक्सेप्टच करणार नाही ना. हे लग्न मान्यच नाही आम्हाला. पण ब्रो, माझं ऑलरेडी लग्न झालंय आणि आम्हाला कोणीच वेगळं करू शकत नाही. चुप रे. एक पैसा कमवायची अक्कल नाहीये तुला आणि लग्न करून आलायस ते पण हिच्याशी. पण माझं प्रेम आहे तिच्यावर. मग त्या प्रेमाचा घास कर आणि खा. एक लक्षात घे, आजपासून तू माझ्या ड्रायव्हरचं काम करायचंस. मी नाही होणार ड्रायव्हरची बायको. मी चालली
कुठे निघालीस? सांगितलं होतं ना तुला माझ्या घरातल्यांपासून लांब राहायचं म्हणून. तरी सुद्धा ओमीला फसवून त्याच्याशी लग्न केलंस. खूप हौस आहे ना तुला जहागीरदार घराण्याची सून व्हायची. आता इथून पुढे घरातली सगळी कामं तू करायचीस. डेंजर ड्रीम होत आहे. थँक गॉड पण ड्रीम होतो. ड्रायव्हरची वाईफ नाही बोलू शकत ऐसे की. ऐसे रिलॅक्स, काम डाऊन. ड्रायव्हरची वाईफ नाही बनायचं. त्या इडियट ओमीशी लग्न झालं तर खरंच एसी तुला रिअल लाईफ मध्ये झाडू पोचा करायला लागेल. नाही, काही करून देवांशला मिळवायचं. एसी तुला त्या घरची मोलकरीण नाही बनायचंय, मालकीण बनायचंय. मालकिणीसारखं. अंजली देवांश जहागीरदार बनायचंय. ADJ असं झालं पाहिजे. देवी आई, आजपर्यंत मी तुझ्याकडे जे काही मागितलं ते सगळं तू मला दिलंस. सई आणि देवांच्या संसारातली विघ्न दूर केलीस. भैरवी ताई घरी परत आल्या. ताईंमध्ये आणि देवांशमध्ये जो अवघडलेपणा होता तो सुद्धा हळूहळू मिटलाय आता. गेले काही दिवस एकच चिंता मला सतवत होती, माझ्या ओमीची. पण देवांशने त्याला समजवल्यावर तो सुद्धा उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी जायला तयार झाला. तिथे परदेशात तो एकटा असेल, आम्ही नसू त्याच्याबरोबर, पण त्याच्या आयुष्याच्या प्रगतीसाठी ते महत्वाचंच आहे. एकदा का माझ्या ओमीचं सगळं सुरळीत झालं ना की त्याच्यासाठी सुद्धा सईसारखी संस्कारी समजूतदार जोडीदार दे, म्हणजे मला कसलीच चिंता नसेल. देवी आई, तुझा कृपा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी ठेव. अरे काय तुम्ही इकडे का बसला तसं? अरे हाताची घडी घालून बसायची ऑर्डर आहे आम्हाला. ओके, पण मग ब्रेकफास्ट कोण करत आहे? कारण आजचा ब्रेकफास्ट स्पेशल आहे. आजची शेफ मी आहे. हो हो, क्या बात आहे. आज आमच्या पोटाचं काही खरं नाही म्हणजे. हो बाबा. दादा, वहिनी बघ ना कसा बोलतो आम्हाला. देवांश, का चिडवताय तिला? एवढ्या प्रेमाने केलंय ना तिने, खा ना. हो सई, हे प्रेम महाग नाही पडलं म्हणजे झालं. तू हे घे आधी आणि सांग मला कसं झालंय. वहिनी, मम्मा घ्या आणि सांगा मला कसं झालंय. अगो बाई, किती सुरेख दिसतंय ग रिया. हो ना, प्लीज सांगा ना मला कसं झालंय ते. नक्की खाऊ ना? हो हो हो, काका. क्या बात आहे रिया, खरंच खूप मस्त झाले. थँक्यू.
अप्रतिम झालं रिया, खूप छान. नाईस, व्हेरी नाईस. ओमी, अरे शांत काय बसलेस, ट्राय कर ना. रियाने पहिल्यांदा काहीतरी बनवलंय. ब्रेकफास्ट करण्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं. हॅलो, गुड मॉर्निंग जहागीरदार्स. हो टक्के न्यारी परत आली. रिया शटावा, आज तू अंजलीला काही बोलणार नाहीयेस कारण तिला मी इन्व्हाइट केलंय. इन्व्हाइट तू तिला रोज करतोस, पण तिला तिचं घर नाही. तू डोक्यात नको जाऊ माझ्या. ओमी तू ओमी रिया शांत व्हा, शांत व्हा. ओमी काय झालं? अंजलीला बोलून घेतलेस, काहीतरी बोलायचंय म्हणतोयस, काय चाललंय नक्की? काय आहे? ऑफर लेटर, जॉब मिळालाय मला. सिरियसली ओमी, तुला जॉब करायचा आहे? आपलं ठरलं होतं ना ऑलरेडी की तू जॉब करणार नाहीयेस, फॉरेनला जाणार आहेस, हायर स्टडीज करता. नाही, हे काय नवीन? आपला डिसिजन झाला होता. आपला नाही ब्रो, तुझा डिसिजन झाला होता आणि तू तुझा डिसिजन माझ्यावरती थोपलायस. ओमी, काय बोलतोयस? असं अजिबात नाही. हा, अरे इथेच बोलणं झालं होतं ना आपलं, तेव्हा तूच म्हणालास की दादाचं म्हणणं तुला पटतंय म्हणून. हो, पण नंतर मी विचार केला आणि माझे डिसिजन मी बदलले. काय प्रॉब्लेम आहे? माझ्या लाईफचे डिसिजन्स मी घेऊ शकत नाही का? तसं नाहीये हो. मी तुझ्या लाईफचे डिसिजन तूच घेऊ शकतो, पण कोणताही मोठा निर्णय घेताना मोठ्यांनाही सोबत घ्यावं, म्हणजे पुढे पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. एवढंच. हे बघ वहिनी, असं काही होणार नाहीये आणि मी माझ्या डिसिजनची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला रेडी आहे ना. ओमी, अरे मी मोठा भाऊ आहे तुझा, तुझं चांगलं व्हावं अशीच इच्छा आहे ना माझी. आणि सी, तू जर हायर एज्युकेशन घेतलं तर त्याचा फायदा तुलाच होणार आहे, मला नाही. म्हणून तुला इन्सिस्ट करतोय फक्त. हे बघ दादा, असं काही होणार नाहीये आणि तू प्लीज स्पून फिडिंग करणं ना बंद कर. मला स्पून फीड करत नाहीये मी तुला. चांगली ऍडवाइस देतोय, पण तुला घ्यायची नाहीये ती. काय चाललंय तुला बाळा? तू आमच्या कोणाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीयेस. सतत चिडचिड करतोस. त्याला कारण पण तुम्हीच आहात. यार, मोठा झालोय मी, तुम्ही अजूनही मला लहान असल्यासारखं ट्रीट करता. ओमी, अरे माझं ऐकून. दादा एक मिनिट. नाही, ह्याच्यावर एनर्जी वेस्ट करण्यात काय अर्थ आहे ना? कारण हा जे बोलतोय ना, ती ह्याची वाक्यच नाहीयेत. हा पोपटासारखा बोलतोय दुसऱ्या कोणाच्या तरी सांगण्यावरनं. हो ना अंजली? रिया ग, असं का बोलतेस तू? मी काहीच नाही केलंय. करेक्ट आहे, तू कधीच काही करत नाहीस ना. तुझ्याकडनं तर सगळ्या गोष्टी आपोआप घडतात. मला चांगलंच माहिती आहे अंजली की हे सगळं ना तू ओमीला मॅनिप्युलेट करून बोलायला लावलंयस. शट अप रिया.
हे बघ, अंजलीचा याच्याशी काहीही संबंध नाहीये. संबंध कसा नाही? खोटं बोलू नकोस माझ्याशी. मी सगळं तुमचं फोनवरचं बोलणं ना ऐकलंय. दादा तुला माहिती, ही ना भडकवते ओमीला आपल्या विरुद्ध. आपल्या फॅमिलीला ह्याची काहीच किंमत नाहीये. दादाला तुला बिझनेस मध्ये इन करायचंच नाहीये म्हणून तो तुला बाहेर शिकायला पाठवतोय असं सगळं हिने सांगितलं ह्याला. आणि हा मूर्ख हिच्या प्रत्येक बोलण्यावर विश्वास ठेवत चाललाय. आणि हिने त्याला सांगितलं की तू जॉब शोध म्हणजे घरच्यांना तुझी किंमत कळेल. या खोटं का बोलतेस तू? मी असं काहीच नाही बोलले. रिया बघ, आय नो तू मला हेट करतेस बट प्लीज असं खोटं तरी नको बोलू सगळ्यांसमोर. ए हॅलो, खोटं बोलायची सवय आणि दुसऱ्यांच्या मॅटर मध्ये नाक खुपसायची सवय ना तुला आहे, मला नाही. तुला काय वाटलं आम्हाला कळत नाही का? सतत सतत आमच्या घरी येतेस, ओमीच्या मागे पुढे करतेस. अगं तुला सेल्फ रिस्पेक्ट नावाची गोष्ट तरी आहे का? रिया, माझ्यावर ओरडू नकोस ओमी. जर का बोलायचंच असेल ना तर हिला बोल. माझ्या दोन्ही भावांमध्ये ही मुलगी भांडणं लावते आणि मी गप्पा बसून बघत राहायचंय. अरे तुला अक्कल नाहीये, तुला दिसत नाहीये की ही मुलगी तुला मॅनिप्युलेट करते? कळत कसं नाहीये तुला? मला नाही माहित तू असं का करतेस, पण प्लीज प्लीज माझ्याबद्दल खोटं नको सांगू का सगळ्यांना. बंद करा अंजली तुझी नाटकं. आत्ताच्या आत्ता आमच्या घरातून चालती हो, नाहीतर तुला हाताला धरून बाहेर काढे ना मी. वाशी नाही ऐकणार ना. स्त्रिया, मी या घरात गेस्ट आहे, मी नाही जाणार. अंजली खूप बोललीस हा. रियाला एक शब्दही बोलायचा नाहीयेस तू. रिया कशी मुलगी आहे ना मला खूप चांगल्याने माहिती. ती कधीच कोणाशी असं वागत नाही आणि आज ती तुझ्याशी असं वागते याच्या मागे काहीतरी कारण नक्कीच आहे. आणि हे न कळण्या इतपत ना कुणी इथे वेडं नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ओमीच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नको. त्याने काय करायचं आणि काय नाही ना याचे डिसिजन घ्यायला आम्ही सगळे इथे समर्थ आहोत. तू मध्यस्थी करू नकोस, कळलं? आणि तू निघून गेलीस तर बरं होईल. आता एक मिनिट वहिनी, अंजली माझी मैत्रीण आहे आणि ती कुठेही जाणार नाहीये. ओमी, माइंड युअर टोन. देवा प्लीज आपण शांतपणे हँडल करूया हे सगळं. वा, ग्रेट ओमी. म्हणजे तू ह्या मैत्रिणीसाठी तुझ्या घरच्यांना आणि वहिनीला उलटून बोलतोयस? कारण अंजली फक्त मैत्रीण नाही, माझं प्रेम आहे तिच्यावर. व्हॉट? मॅड झालाय का? काही युजलेस बडबड करतोय हा हिंदोळा. अंजलीवर मी खूप प्रेम करतो आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. अरे बाबा गप ना, मला नाही ऐकवत हे. मला नाही करायचंय तुझ्याशी लग्न. कसं सांगू?
ओमी, अरे काय बोलतोयस तू? ह्या अंजलीशी लग्न? ओमी, ही पूर्वी आपल्याशी कशी वागली हे विसरलायस का तू? लक्षात नाहीये का तुझ्या? वहिनी, आता कळेल ग तुला आपला मुलगा आपल्यापासून लांब गेल्याचं फिलिंग काय असतं ते. तू काय बोलतोयस ना हे तुला कळतच नाहीये. तुझं मनच थाऱ्यावर नाहीये. आई तू प्लीज शांत हो. शांत हो. या मूर्खाला काय एक्सप्लेन करतेस तू? हा, मी मूर्ख आहे ना. मी मूर्ख आहे. तुला मी मॅड वाटतोय का? मॅड मी नाहीये, तुमची डोकं फिरली आहेत. अरे अंजलीने ब्रेन वॉश केलं. हाच तर प्रॉब्लेम आहे. तुम्हाला अजूनही वाटतं की अंजली वाईट आहे. तुम्हाला तिच्यात झालेला बदल दिसत नाहीये का? तिच्याकडून जे काही घडलंय ना त्याचं रिग्रेट आहे तिला अजूनही. काही असलं ना, फॅक्ट हेच आहे की माझं अंजलीवर प्रेम आहे. काय बोलतोयस तू ओमी? अख्ख्या जगात हीच मुलगी मिळाली तुला प्रेम करायला? ह्या मुलीवर जीव जडलाय तुझा? हिला ना नात्यांची किंमत आहे ना मोठ्यांचा आदर आहे. हिला फक्त स्वतःवर प्रेम करता येतं. स्वार्थी कपटी मुलगी आहे ही एक नंबरची. बस मम्मा, अंजली बद्दल मी एक शब्द ऐकून घेणार नाहीये. आवाज कमी कर. आईशी बोलतोयस तू. मग तिला सांग ना नीट बोलायला. ऐकतोय म्हणजे काही बोलणार का ती? तुमच्या मनात अंजली बद्दल इतका हेट्रेट काय आहे? तुम्हाला अंजली मधला चांगुलपणा दिसत नाहीये का? ओमी, चांगुलपणा दिसण्यासाठी चांगुलपणा आधी असावा लागतो आणि तो तिच्यामध्ये नाहीये. माझी बहीण आहे ती. लहानपणापासून तिला बघत आलीये मी. आणि आई बोलतायत ना ते अगदी खरंय. तिला तिच्या स्वार्थापुढे काहीही दिसत नाही. झालं तरीच म्हटलं सई टीचरचं लेक्चर अजून सुरू कसं झालं नाही. तिच्या स्वार्थासाठी ना ती प्रत्येक माणसाचा वापर करू शकते. माझ्यामध्ये आणि देवांश मध्ये सुद्धा खूप गैरसमज निर्माण केले होते तिने. आणि हे सगळं तुला माहित असतानाही तू तिच्यावर विश्वास ठेवतोय.